मित्रांनो नमस्कार, मी विक्रांत डवळे. मित्रांनो आपण आता फलटण बारामती रोडला आहे. हे बघू शकता हा रोड आहे. व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे नक्की काय आहे, या ठिकाणी बघा हे असे छोटे छोटे बॅरिकेड ठेवलेले आहेत. या ठिकाणी बॅरिकेड ठेवलेला आहे हे बघा. तर बॅरिकेड ठेवलाय पण त्याच्या खाली तो खड्डा आहे. तर हा खड्डा एवढा मोठा आहे मित्रांनो. ते हे हा जो रोड आहे, हा रोड बघा, ह्या रोडला नेहमी फुल ट्रॅफिक असतं आणि या ठिकाणी आता हे बॅरिकेड ठेवून ह्याच्या खाली खड्डा आहे. मग तुम्ही मला सांगा या खड्ड्याचं अजून का 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 झालं नाही, काम करायला पाहिजे का? तर हा ट्रक बघा, ह्यो ट्रक येतोय त्या बॅरिकेडमुळे इकडं गाडी आली असती, पण आज हा अर्धा रोड होऊन गाडी पुढे चाललेली आहे. त्यामुळे मित्रांनो कुठेतरी ट्रॅफिक होतंय. आणि अजून मित्रांनो या ठिकाणी ऍक्सिडेंट झाला होता, त्यानंतर आपणही व्हिडिओ केला होता. या ठिकाणी चारही बाजूला अजून स्पीड ब्रेकर टाकलेले नाहीये. तर स्पीड ब्रेकर टाकायला पाहिजे का? कारण त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की रिंग रोडने येणारी वाहतूक किंवा आतून येणारी वाहतूक, कसबगून येणारी वाहतूक, हे बघू शकता हे रिक्षे, हे बघा बस चाललेले आहे. तर कुठं ना कुठतरी जर स्पीड ब्रेकर असलं तर नक्की त्याला त्या गाडीचं स्पीड कमी होणार आहे आणि त्याला ब्रेक लागणार आहे आणि पुढच्या व्यक्तीचा जीव वाचणार आहे. तर अजून याच ठिकाणी स्पीड ब्रेकर टाकले नाही तर का प्रशासन काळजी घेत नाही हे मलाही माहित नाही, का करत नाही. लवकर करायला पाहिजे होतं. या ठिकाणी लवकर लवकर या खड्ड्याचं काम करावं असं मला वाटतं, जेणेकरून हा रोड जो मोठा आहे, हा रोड ट्रॅफिक या ठिकाणी होणार नाहीये. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जर कोणाला काय माहित असेल तर नक्की मला कमेंट्स करा. धन्यवाद. लाव